तर प्राजक्ता माळीनं करुणा मुंडेंना उत्तर द्यायला हवं होतं असं दीपाली सय्यद यांनी म्हटलंय। करुणा मुंडेंनी केलेल्या आरोपांबाबत प्राजक्ता माळी का बोलली नाही असं सवालही दीपाली सय्यद यांनी विचारलाय। प्राजक्ता माळी तेव्हा व्यक्त झाली असती तर राजकारण्यांनी नाव घेतलं नसतं असंही दीपाली सय्यद म्हणाल्या। महिला म्हणून आवाज उठवण्यापेक्षा मी प्राजक्तालाच म्हणते ही गोष्ट की प्राजक्ताने त्याच वेळी प्रगट व्हायला पाहिजे होतं जिथे करुणा रडून रडून सांगत होती। जर ते चुकीचं होतं ना तर प्राजक्ताने तेव्हाच म्हटलं पाहिजे होतं की तुम्ही माझं नाव का घेताय। जर माझ्या या स्त्रीत्वाला कुठेतरी लांछन लागतंय तर तिथे प्राजक्ताने ओपन व्हायलाच पाहिजे होतं। आणि जर ती नाही झाली तर ती आता होते तर तो विषय तेव्हापासून चालत आलेला विषय धरून पुढे अण्णांनी तो विषय घेतलेला आहे। जर तो गोष्ट तिथेच संपला असता तर आज राजकारणाने तो विषय घेतलाच नसता। सुरेश धसांचा रोग मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता। मी ते स्टेटमेंट वाचलं, कदाचित त्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांनी तो प्रश्न तिथे संपवायला पाहिजे। तिथला जो काही आकाचा भाऊ बाका आहे, वाल्मिक आका, त्याच्यावरचा बाका, त्याचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय महाराष्ट्रात, त्यामुळे त्याचा रोग तिकडे होता। इव्हेंट पॉलिटिक्स मध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं। त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काही भासत नाही। कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही अशा पद्धतीनं जर ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही। जितकी राजकीय मंडळी आहे ना ही महिलांबद्दल अतिशय निंदनीय असं वक्तव्य करतात। ते आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पदाला शोभेल असं वक्तव्य केलं पाहिजे, ते होताना दिसत नाही। अतिशय योग्य भूमिका आहे त्याची। आहेत कोण आहे सुरेश धस त्यांच्या विरुद्ध वाटेल ते बोलणारे। आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीचं काहीच बोललो नाहीये, पण मग त्यांचे नाव घेण्याची गरजच काय होती तुम्हाला।